एकेकाळी एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याचे नाव आनंद होते. आनंद खूप मेहनती होता. तो दिवसभर शेतात काम करत असे. त्याला एक सुंदर बायको होती. तिचे नाव सविता होते. सविता सुद्धा खूप मेहनती होती. ती आनंदला शेतात मदत करत असे. एक दिवस आनंद शेतात काम करत असताना त्याला एक अपघात झाला. त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला गावातल्या दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला सांगितले की त्याला ताबडतोब शहरात नेले पाहिजे. सविता आनंदला शहरात नेण्यासाठी गावातल्या गाडीत चढली. गाडी शहरात पोचली आणि आनंदला डॉक्टरांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी आनंदवर उपचार केले. काही दिवसात आनंदची प्रकृती सुधारली आणि त्याला घरी सोडण्यात आले. आनंदला घरी आल्यावर सविता त्याची खूप काळजी घेत होती. ती त्याला जेवण बनवून देत असे, त्याला औषधे देत असे आणि त्याला आराम करण्यास मदत करत असे. आनंदच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होऊ लागली. एक दिवस आनंदने सविताला सांगितले, "तू माझ्यासाठी देवदूत आहेस. तू मला नव्या आयुष्याचा आनंद दिला आहेस. मी तुझे आयुष्यभर ऋणी राहील." सविता आनंदच्या बोलण्याने खूप आनंदी झाली. ती म्हणाली, "तुझ्यासाठी मी काहीही करेन. मी तुझ्या आयुष्यात नेहमीच तुझ्यासोबत राहीन." आनंद आणि सविताचे प्रेम आणखी घट्ट झाले. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले. त्यांनी आयुष्यभर एकमेकांच्या प्रेमात राहण्याचा संकल्प केला. एक दिवस आनंद आणि सविता एका मंदिरात गेले. मंदिरात त्यांनी देवाची पूजा केली आणि एकमेकांच्या प्रेमाची शपथ घेतली. त्यांनी एकमेकांना वचन दिले की ते आयुष्यभर एकमेकांच्या प्रेमात राहतील आणि एकमेकांची काळजी घेतील. आनंद आणि सविताचे प्रेमाची कथा गावात सर्वत्र पसरली. लोक त्यांना एकमेकांच्या प्रेमात बुडालेले जोडपे म्हणून ओळखू लागले. आनंद आणि सविताचे प्रेमाची कथा आजही गावात सांगितले जातात. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात राहून आयुष्यभर सुखी झाले.